अरे वा, तिकडे बघ, इकडे बघ, आबूजांकडे बघ. पिलू पिलू आवाजांकडे काय बघ पिलू. हाय, कसे आहात आपण सगळे? मजेत ना? आम्ही पण मजेत. गणपती बाप्पा सगळ्यांवर अशीच कृपा असू दे. आम्ही आता निघालोय पप्पांच्या रिटायरमेंट प्रोग्रामला. ये पुढे काय काय होतं ते बघूयात. रितू बेबी हाय कर. असं कर. त्याला का तेल लावून दिलं नाही? हाय. So here we reached at Papa's school.
नेहमी विचारतात, विचारल्याशिवाय किंवा सांगितल्याशिवाय कधीच पुढे जात नाही की हे असं करायचंय म्हणून. आणि एक शिक्षक म्हणून तर ते किती स्ट्रिक्ट आहे ते विद्यार्थ्यांनाही माहिती आहे. त्यांचे बरेच माझे विद्यार्थी मला भेटते आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही आज ज्या काही पदावर आहेत ना ते फक्त EM पाटील सरांमुळे. आणि त्यांनी त्यांच्या आठवणी पण सांगितलंय की सर जेव्हा वर्गात शिकवत असायचे तेव्हा तर आम्ही मंत्रमुग्ध होऊन जायचो, पण जर आगाऊपणा केला तर सरांनी हातातून घड्याळ काढली म्हणजे समजायचं आपली वाट लागली आता. खरंच तेवढे स्ट्रिक्ट पण होते ते. आणि त्यांचं नाव EM पाटील सर जरी असलं तरी आम्ही सगळेजण त्यांना EM पाटील म्हणायचो. हे पण त्यांचे विद्यार्थी आम्हाला सांगतात. त्यानंतर माझा लेख अध्ययन तो आता 2.5 वर्षाचा आहे, पण त्याला आजोबा नाही म्हणता यायचं. जेव्हा तो बोलायला लागला तेव्हा तो आबोजा असंच म्हणायचा आणि तो अजूनही जसं. माझे अध्यक्ष, मंचावर उपस्थित मान्यवर आणि सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त या ठिकाणी जमलेले सर्व. आपल्या ठिकाणी मला एक सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं एक सेंटेन्स आठवलं, जे शिक्षकांच्या प्रती अतिशय समर्पक आहे. ते त्यांनी एक कोट केलेला आहे की स्टुडंट डू नॉट केअर व्हॉट यू टीच देम इन द क्लासरूम, they care which example you set in front of them from your day to day life. म्हणजे शिक्षक वर्गामध्ये काय शिकवतात हे तर विद्यार्थ्यांना पुस्तकामधून कळतं, यूट्यूबवरून इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना आजच्या पिढीला कळत असतं, परंतु शिक्षक त्यांच्या डेली रुटीनमधून त्यांच्या लाईफमधून काय एक्झाम्पल सेट करतात याच्यानुसार विद्यार्थी आपल्याला जज करत असतात. म्हणजे आपण वागतो कसे, आपण बोलतो कसे, आपण गेटच्या बाहेर गेल्यानंतर राहतो कशी, आपल्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, या सगळ्या गोष्टींवरून विद्यार्थी आपल्याला जज करतात. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमचे जे सासरेबुवा आहेत आदरणीय EM पाटील सर, तर यांच्या अनेक गोष्टी आता मी साधारणतः आमच्या लग्नाला 6-7 वर्ष झाले, तर 7 वर्षांपासून मी सरांना पाहतोय, आमच्या बापूसाहेबांना पाहतोय. त्याच्याहून अनेक जी माझी पत्नी आहे प्रिया, तर हिच्या तर मी रोजच संपर्कात असतो की तिच्या जे काही गुण आहेत तर ते सगळे गुण हे EM पाटील सरांनी तिच्यामध्ये रुजवलेले आहेत. कारण सगळ्यात चांगल्या गोष्टी म्हणजे अगदी शिस्त आहे, गुणवत्ता आहे, या सगळ्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर अगदी ताटात उष्टान्न एक कण देखील सोडू नये, ही गोष्ट जे ते तंतोतंत फॉलो करते, हे सगळे संस्कार हे त्यांच्यामधून तिच्यामध्ये आलेले आहेत. असा एकही दिवस आमच्या घरात जात नसेल की बापूंचं नाव त्या ठिकाणी आमच्याकडे निघत नसेल. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की आपण जे काही असतो ते आपल्या कृतीमधून दिसलं पाहिजे. मोह आवरत नाही म्हणून एक छोटासा प्रसंग सांगतो आणि मी थांबेन. एका कॉलेज शाळेमध्ये एक लेक्चर चालू असतं, शिक्षक वर्गामध्ये शिकवत असतात आणि विद्यार्थी अतिशय मंत्रमुग्ध होऊन ते त्यांचं लेक्चर ऐकत असतात. विषय असतो आई. आई नावाची कविता शिक्षक शिकवत असतात आणि सगळे विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन ते त्यांचं ती कविता ऐकत असतात. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात आणि एका कोपऱ्यामध्ये बसलेला एक विद्यार्थी त्या शिक्षकांकडे पाहून हसत असतो, कमेंट्स पास करत असतो. आणि हा सगळा प्रसंग चाललेला असताना प्राचार्य म्हणजे मुख्याध्यापक त्या ठिकाणी खिडकीतून पाहतात आणि त्यांच्या नजरेतून ती कृती सुटत नाही त्या विद्यार्थ्याची. मग तो तास संपल्यानंतर त्या विद्यार्थ्याला ते शिपायामार्फत बोलावून पाठवतात आणि त्याला ऑफिसमध्ये बोलवून घेतात आणि त्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारतात की का रे बाबा, एवढं चांगलं शिकवणं चालू होतं, एवढी असं भावनात्मक अशा पद्धतीची आईची कविता होती आणि तू तर हसत होतास. तर तो विद्यार्थी सांगतो की म्हणे सर, हे जे शिक्षक आहेत ना शिकवणारे, हे आमच्या घरा शेजारीच राहतात आणि मला माहिती आहे म्हणे की त्यांच्या घरातून त्यांच्या आईला मारण्याचा त्यांचा नेहमी आवाज येतो. व्हॉट इज दिस? म्हणजे मला परत त्याच गोष्टींवर परत यायचं की आपण जसे आहोत तसंच आपण विद्यार्थ्यांप्रती असलं पाहिजे. किंवा विद्यार्थी आपल्याला पाहतात की हु इज दिस मॅन, आपण
आपल्याला कोण शिकवत आहे. म्हणून स्टुडंट डू नॉट केअर विच वी टीच देम इन द क्लासरूम, दे केअर विच एक्झाम्पल वी सेट इन फ्रंट ऑफ देम. मला याचा अभिमान आहे की पाटील सरांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या संस्कारित अशा पद्धतीची पत्नी मला मिळाली, जी माझी कुटुंबही सामावते. आमचं एकत्रित कुटुंब आहे, आई वडील आम्ही एकत्रित राहतो. आणि अनेक वेळेला मला कॉलेजच्या कामानिमित्त असेल, विद्यापीठात जावं लागतं, अनेक वेळेला उशीर होतो. नाशिकला अनेक YCMच्या कामानिमित्त काय असेल तर असं जावं लागतं. तर त्यावेळेला संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ती भक्कमपणे सांभाळते, कारण तिच्या पाठीमागे असलेले जे काही संस्कार आहेत ते पाटील सरांच्या माध्यमातून आलेले आहेत. या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. मी जास्त बोलत नाही. आपल्या विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक दिलीप पाटील सर, तसेच आमचे सासरेबुवा बापूसाहेब EM पाटील सर यांना सेवानिवृत्तीच्या भरपूर अशा शुभेच्छा. उरलेलं त्यांचं आयुष्य अतिशय निरोगी, निरागस, चांगल्या पद्धतीने जावं या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. इथे जमलेल्या सर्व आपतेष्ट सुनांनी कागद काढल्या म्हणून घाबरू नका, 3-4 मिनिटांच्या वर घेणार नाही. 1989 साली सुरू झालेला हा प्रवास, लाडकुबाई विद्या मंदिर येथे पोस्टिंग झाली होती पप्पांची. तर आज 2022 असा 33 वर्षांचा हा यशस्वी पूर्ण प्रवास. या प्रवासात अनेक चढ उतार देखील आले आणि चढ उतार ना सामोरं जाताना या मनुष्याने मला अतिशय उदाहरण दिलं की कसं भक्कम उभं राहून प्रत्येक अडचणीला सामोरं जाईल. या प्रत्येक उदाहरणाने मला पप्पांनी शिकवलेलं आहे. तर 33 वर्षांपासून अगदी नित्य नियमाने सकाळची शिफ्ट, फक्त शेवटचं 1 वर्ष सोडलं तर त्यांनी 32 वर्ष अगदी नित्य नियमाने सकाळची शिफ्ट केली. घड्याळाची गरज नसते, 5 वाजता त्यांना अगदी जाग येते. घरात सर्वात अगोदर उठतात, त्यांची तयारी करतात. त्यांच्यामुळे आईलाही उठावं लागतं, ती चहा करते, ती टिफिनही करते. त्यामुळे तिची देखील रिटायरमेंट आहे. 58 पण 48 झाली का असे ना, तिची रिटायरमेंट होते. तर अशा दोघांच्याही वाटचालीस मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करेल की त्यांच्या या पुढील वाटचालीस अतिशय आरोग्यदायी व निरंतर अशी वाटचाल पूर्ण व्हावी. तर त्यांच्या राहणीमानाने माझं राहणीमान, प्रत्येक बाप आणि मुलाचं एक वेगळं नातं असतं. तर राहणीमानावरून एक किस्सा आठवतो, तो सांगतो की बिल गेट्स एकदा एका हॉटेलमध्ये गेले जेवायला. बिल गेट्स यांचं जेवण पूर्ण झालं, त्यांच्याकडे वेटर आला. त्यांनी त्यांना सांगितलं की सर, एक अर्धा ते 1 तासापूर्वी तुमचा मुलगा नुकताच इथे येऊन गेला. त्यांनी मला $20 टिप दिली, तुम्ही का काहीच नाही देते? तर बिल गेट्सने जे उत्तर दिलं ते कुठेतरी मनात घर करून गेलं. ते बोलले की मी एक साध्या शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तो एका जगातल्या सर्व श्रीमंताचा मुलगा आहे. हा त्यांच्या दोघांमधला फरक होता. शेवटी सांगतो की एक राह चलते आदमी ने मुझसे पूछा कि भाई आपके पापा है? मैंने बोला हाँ है. तो मैंने भी उनसे पूछा कि बोले आपके पापा है? बोला हाँ है. बोला आप किसे पापा कहते हो? उन्होंने मुझसे पूछा. तो मैंने बोला मेरे पापा को पापा कहता हूँ. तो मैंने भी उनसे सवाल पूछ लिया कि आप किसे पापा कहते हो? तो उन्होंने जो लफ्ज बोले वो कहाँ पे तो दिल में घर कर गए, वो आपको बताना चाहता हूँ. क्यों बोले और कोई पर्वत मुझे क्या रोकेगा, कि और कोई पर्वत मुझे क्या रोकेगा, और मेरे लिए वो इन लाखों की भीड़ में मैं खो न जाऊं कहीं, तो अपने कंधे पर बैठा कर जो मुझे दुनिया का मेला दिखाता है उसे पापा कहते हैं. अपने मुन्ना को वो केवल चलना नहीं उड़ना भी सिखाता है. अपने मुन्ना को वो केवल चलना नहीं उड़ना भी सिखाता है कि गिरने से अब मैं डरता नहीं, क्योंकि अपने कंधे पे लांद जो मुझे हर दौड़ पूरी कर जाता है उसे पापा कहते हैं. मेरी हर बात बिन बोले समझ जाता है, मेरी हर बात बिन बोले समझ जाता है, मेरी हर फरमाइश पूरी करता है. मेरे आंसू अभी मेरे गाल तक पहुंचे भी नहीं और मेरा मन किस्म खिलौना ले आता है. उसके खुद के सपने तो अभी अधूरे हैं,
उसके खुद के सपने तो अभी अधूरे हैं, लेकिन मेरे सपने बोलता है। जो खुद रंग का जीवन जीकर मुझे राजकुमार बनाता है, उसे पापा कहते हैं। धूप में मेरे पाँव अब जलते नहीं, धूप में मेरे पाँव अब जलते नहीं, वो घनी वृक्ष की छाव बन जाता है। संघर्ष की लहरें मुझे डुबा नहीं सकती, क्योंकि मेरी तारणी बंद मुझे हर सागर पार कराता है, उसे पापा कहते हैं। और आखिरी लाइन जो उन्होंने बताई वो कुछ ऐसी थी, और कोई पर्वत मुझे क्या रोकेगा, और कोई पर्वत मुझे क्या रोकेगा। अब मेरे लिए तो वो स्वयं हनुमान बन जाता है, और मेरी हर चुनौती को जो चुनौती देता है, उसे पापा कहते हैं, उसे पापा कहते हैं। एवढं बोलून पप्पांसाठी खूप 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 धन्यवाद। जी काही तुम्ही बेटर लाईफस्टाईल आम्हाला प्रोव्हाइड करू शकले, जी काही शिकवण दिली, प्रत्येक उदाहरणातून जे उदाहरण तुम्ही समोर तयार करून दिलं, दोघं मम्मी पप्पांना खूप खूप शुभेच्छा। आणि ईश्वरचरणी अशी प्रार्थना करेल की तुमचं आरोग्यदायी जीवन लाभो।